स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण अनेकदा आपण ऐकली आहे। आई लेकरासाठी संपूर्ण विश्व असते। पोटी साप आला तरी आई त्याचा सांभाळ करते असं आपण गावाकडे अनेकदा ऐकतो। मात्र आजच्या मॉडर्न आया काय लेवलला गेल्या आहेत त्याच्या मायेच्या सागरात पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळ पडलाय। आता ही बीडचीच घटना बघा ना। पोरांना एसटीत सोडलं आणि आई बॉयफ्रेंड सोबत पसार झाली। अशा आयांना नेमकं काय म्हणायचं? काय घडलंय बीड मध्ये नेमकं? पळून जाताना या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या मुलांना आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा अशी चिठ्ठी खिशात टाकून प्रियकरासाठी पोटच्या 2 चिमुरड्यांना धावत्या बसमध्ये सोडल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे। यवतमाळच्या या निर्दयी मातेनं 17 मे रोजी मुलांना तुळजापूर संभाजीनगर बसमध्ये बसवून दिलं आणि स्वतः प्रियकरासह स्कूटी घेऊन गायब झाली आहे। बसमध्ये मुलं एकटीच रडत असल्याचं वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केलं। बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची रवानगी तातडीनं आर्वी येथील शिशुगृहात केली। निर्दयी मातेनं मुलांच्या खिशात टाकलेल्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, त्यांचे आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा। अशोकनगर, पटीपुरा, शारदा चौक, यवतमाळ यांना सुखरूप पोहोचवा। या चिठ्ठीवर तिनं मुलांच्या आजोबांचा मोबाईल नंबर लिहिला होता। चिठ्ठीवरील नंबरवरून पोलिसांनी 18 मे रोजी आजोबांना बीडमध्ये बोलावून घेतलं। मात्र बीडमध्ये आल्यानंतर नातवांना छातीशी कवटाळण्याऐवजी या आजोबानं पोलिसांनी प्रशासनाकडे मुलींना पळवून नेलेली स्कूटी, मोबाईल आणि रोख 20,000 रकमेची चौकशी सुरू केली। आजोबांच्या या वागण्यानं उपस्थित अधिकारीही अवाक झाले। तर हा भयानक प्रकार पाहून कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये। शासनाची सक्षम यंत्रणा आहे। बालकल्याण समिती, बाल संरक्षण अधिकारी किंवा 1098 वर फोन करून बालकांना शासनाच्या सक्षम यंत्रणेच्या स्वाधीन करावं असं आवाहन बालकल्याण समितीनं केलंय। बसमध्ये सापडलेली ही बालके संबंधित कंडक्टरने पोलिसांच्या स्वाधीन केली आणि पोलिसांनी बालकल्याण समितीसमोर स्वाधीन केली। बालकल्याण समितीने ती शिशुगृहात संरक्षित केली आहेत। माझी विनंती लोकांना अशी आहे की जर तुम्ही संकटात असाल तर बालकांनाही संकटात टाकू नका, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा। शासनाच्या सक्षम यंत्रणा आहे, 1098 आहे, बाल संरक्षण कक्ष आहे, बाल कल्याण समिती आहे, यांच्याकडे संरक्षित करावे। आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीने बालकं सापडली तर शासनाच्या सक्षम यंत्रणेकडे द्या, कारण ही बालके गैरकायद्याच्या माणसाकडे सापडण्याची शक्यता आहे, त्यांनी त्यांचं काहीतरी वाईट करण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी बालकांना सक्षम यंत्रणेकडे सुपूर्द करावे। मुलांची माहिती मिळताच ताब्यात घेत पोलिसांनी आधार दिला, त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाते अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी दिली आहे। कसं आहे ना मंडळी, या मुलांची काही ना काही व्यवस्था होईलही। आज न उद्या ही मुलं मोठी होतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील, पण ही घटना म्हणजे आजच्या जमान्यातल्या मातृत्वावर, आजच्या मातांच्या बॉयफ्रेंड प्रकरणांवर आणि या लहानग्यांच्या कटू बालपणावर अनेक सवाल उपस्थित करते। आपण अनेकदा मॉडर्नतेचे धडे मिरवत असतो, पण मॉडर्न समाजातील मॉडर्न मातांनी मुलं सांभाळणं शक्य नसतील तर ते जन्मालाच घालू नये आणि जन्माला घातली आहेत तर अशी वाऱ्यावर सोडू नयेत हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।